आमचे चव्हाण सर रूमवर झोपले होते. रूमवर झोपल्यानंतर कवठ्यातले काही माणसं आले. त्यांनी आमच्या सरांना त्यांच्या रूमवरून उचललं, इथं गावात मारहाण केली, परत कवठ्यात नेलं, कवठ्यातही हाणमार केली. त्याच्यानंतर परत त्यांनी गावात पण सरांना इतकी हाणमार केली की आमचे सर आम्हाला अक्षरशः ओळखू पण येत. फक्त आमच्या या सर्व विद्यार्थ्यांचं आमचं फक्त एकच मागणं आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना फक्त अटक झाली पाहिजे, एवढीच फक्त आमची इच्छा आहे. शिरूर तालुक्यातील सविन्य या गावामध्ये असणाऱ्या श्री गुरुदेव दत्त विद्यालयामध्ये एका शिक्षकाला मारहाण झाली होती. हे जे विद्यालय आहे हे पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे हे विद्यालय आहे. यामध्ये ज्या शिक्षकाला मारहाण झाली होती त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि ह्या मारहाणीमध्ये जे काही लोक आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हावी असे या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. ज्या शिक्षकाला मारहाण झाली ते आपल्यासोबत आहेत. आता तुमचं नाव सांगा. नितीन चव्हाण. जो काय प्रकार घडला नक्की काय घडला काय सांगा आणि तुम्ही जे आता शिक्षक आहात कितवीपर्यंत शिकवता काय? 12वीपर्यंत शिकवतो. 5वी ते 12वी शाळा आहे आमची. 5वी ते 12वीपर्यंत त्या ठिकाणी आज 2 वर्षापासून शिकवत आहे. मी आमची सहल केली होती आणि 2 दिवस प्रवासामध्ये थकलो होतो म्हणून झोपलेलो होतो. अचानक दरवाजा वाजवल्याच्या नंतर मी दार उघडवलं. दार उघडून पाहतो तर काही मुलं होती बाहेर. त्यांनी सांगितलं की कपडे घाला, कारण की मी बनेलवर होतो. कपडे घाला, आपल्याला बाहेर जायचं आहे. म्हटलं काय झालं? ते म्हणले काय नाही, एक विषय आहे, बाहेर जायचं आहे. म्हटलं ठीक आहे, मला आधी कळू द्या की कोणता विषय आहे. ते म्हणले नाही, इथं काही नाही, तुम्ही बाहेर चला, आपण बाहेर जाऊयात. मग मी आतमध्ये गेलो. टी शर्ट घातल्याच्या नंतर मुलं ती आतमध्ये घरामध्ये घुसली आणि घरामध्ये घुसल्याच्या नंतर त्यांनी डायरेक्ट मारहाण चालू केली. मी त्यांना म्हटलं की मला कळू द्या नेमका काय आहे. ते काहीच बोलायला तयार नाही, फक्त मारहाण केली. तिथून मला बाहेर ओढल्याच्या नंतर रूमच्या बाहेर पण मारहाण केली. मी त्यांना म्हटलं की मला बोलू द्या नेमका काय विषय ते तर बोलू द्या. ते काही माझं ऐकून पण घेत नव्हते आणि ते पण काही बोलत नव्हते, फक्त मारहाण चालू होती. आणि नंतर मला त्यांनी गाडीवर टाकल्याच्या नंतर त्यांनी गाडी चालू केली. हात वगैरे सगळे पॅक केले होते, तोंडावर पण हात होता आणि म्हटले याला डायरेक्ट तिकडं जाऊन बांधून मारू. आणि कवठ्याच्या दिशेनं गाडी चालवली त्यांनी. सविन्य गावामध्ये मी राहिलो. म्हणजे ज्या गावामध्ये शाळा आहे त्या गावामध्ये त्याच गावामध्ये राहिला आहे. त्या ठिकाणाहून तुम्हाला बांधून कवठे गावामध्ये आणलं. किती अंतर होतं अंदाजे? कवठे गावाकडे गाडी निघाली, पण त्यांनी अर्ध्यातच प्लॅन केला की कवठेत नाही मारायचं तर सविन्याच्या चौकात याला मारू. म्हणून त्यांनी गाडी अर्ध्या रस्त्यातून मागं फिरवली आणि चौकात उतरले. चौकात त्यांनी उतरवलं आणि मग त्यांनी मारहाण केली. त्यांच्या हातामध्ये रॉड होते, हॉकी स्टिक होते, कोयती होती आणि त्यांनी एकाएकी सगळीकडून मारायला चालू केलं. किती लोक होती सगळी ही जी होती? किती मुलं होती आणि काय वयाची असतील? आसपास 25-26च्या एजच्या असतील, पण भरपूर मुलं होती. मला जास्त काही आता त्यांनी इकून वड मारामारी चालू केल्यामुळं मला जास्त दिसलं नाही, पण भरपूर. शिरूर तालुक्यातील सविन्य गावामध्ये असणाऱ्या श्री गुरुदेव दत्त विद्यालय या विद्यालयामधील शिक्षकाला काही युवकांनी गंभीर मारहाण केली. ही सर्व मारहाण झाल्यानंतर सदरील शिक्षक हा आज टाकळी हाजी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तपासणी करून आत्ताच माझ्या पाठीमागील या टाकळी हाजी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार देण्यासाठी आत्ता ते या ठिकाणी आले आहे. या तक्रारीबाबत जी गावामध्ये चर्चा चालू आहे त्या चर्चेवरून ज्या युवकांनी यांना मारहाण केली त्या सर्व युवकांमध्ये ह्या शिक्षकांनी कुठेतरी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला म्हणून ही सर्व युवकांनी मारहाण केली अशी एक चर्चा चालू आहे. मात्र त्या चर्चेमध्ये किती तथ्य आहे हे सध्या तरी आपल्याला माहीत नाही. याबाबत तथ्य काय आहे याबाबत सांगता येत नाही. असं जरी असलं तरी ह्या सगळ्या मारहाणीनंतर या ठिकाणी तक्रार देण्याअगोदर ह्या सर्व श्री गुरुदेव दत्त विद्यालयाचे विद्यार्थी जे आहेत ह्यांनी आंदोलन केलं आणि केलेल्या मारहाणीबद्दल या सर्व आरोपींना यामध्ये शिक्षा व्हावी अशी एकंदरीत मागणी केली. आता सध्या तरी या टाकळी हाजी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची तक्रार देण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच का यामध्ये किती आरोपी आहेत काय आहे. मात्र सध्या तक्रार द्यायची या